विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. काय म्हणते? वाक्याचा प्रकार ओळखा. मित्रांनो लय सोपा प्रश्न आला बघा, पण त्याच्यावर तेवढी आपल्याला कमांड मिळवावं लागते. ठीक आहे मित्रांनो, असं जर झालं तर हे ओळखायचं कोण आहे तर मधलं. मग आणि कोण आहे? प्रधानत्व सूचक. उभयान्वयी अव्यय. पण कोणतं प्रधानत्व सूचक? तर समुच्चय बोधक आहे ते. कोण आहे ते? समुच्चय बोधक. हे आपल्याला पाठ करावं लागतं मित्रांनो. उभयान्वयी अव्ययाचं वर्गीकरण दोन प्रकारे केले जाते, प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. तर हा जो आणि आहे ना, हा समुच्चय बोधक आहे, पण समुच्चय बोधक या प्रधानत्वाचा प्रकार आहे. समुच्चय बोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वयी अव्यय आहे. ते दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्याचं काम उभयान्वयी अव्यय करतात. मग मित्रांनो, आणि हे समुच्चय बोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वयी अव्यय आहे. मग विजा चमकू लागल्या हे एक वाक्य बघा. बघा वाक्य आहे का? पावसाला सुरुवात झाली हे सुद्धा एक वाक्य आहे मित्रांनो. किती वाक्य झाले? दोन. मग लक्षात घ्यायचंय मित्रांनो, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. मग आता ओळखायला काय सांगितलंय? वाक्याचा प्रकार. तुम्ही एकच करायचं, जर तुम्हाला कळलं हे समुच्चय बोधक आहे, हे जर मधलं कळलं समुच्चय बोधक आहे, डायरेक्ट वाक्याचा प्रकार अख्ख्या सांगायचा मित्रांनो, संयुक्त वाक्य. काय सांगायचा? संयुक्त वाक्य. अख्ख्याला अख्खं वाक्य काय? संयुक्त वाक्य. संपलाय. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. पण मी तुम्हाला सगळं सांगतो, जर तुम्हाला कळालं मधलं समुच्चय बोधक आहे, सरळ सरळ पहिलं वाक्य प्रधान असते, प्रधान उपवाक्य. दुसरे वाक्य प्रधान उपवाक्य असते. आणि जर दोन्हीच्या दोन्ही उपवाक्य प्रधान असतील तर अख्ख्या वाक्याचा प्रकार काय असते? संयुक्त. विषय संपला. काय राहिलं नाही त्याच्यामध्ये.